शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर जोरदार टीका केली आहे। शेतकऱ्यांच्या शेतात धान्य पिकलं नाही तर संपूर्ण व्यवस्था अडचणीत येईल। आजपर्यंत शेतीशिवाय धान्य उत्पादनाचा पर्याय कोणालाही सापडला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांविषयी करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध करत मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तातडीने शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे। अन्यथा मलबार हिल येथे जाऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला। याच पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत आहे। आज तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून तुमचं सातत्याने आंदोलन चालू आहे। सातत्याने तुम्ही विदर्भातून येता, काय आज तुमची चर्चा झालेली आहे? माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आज चर्चेला बराच वेळ दिला। अर्धा पाऊण तास आमची चर्चा झाली। कर्जमाफी योजनेमध्ये काय काय बदल करायचे त्याच्या सूचना आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या, आमच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि इतरही जवळपास 25 मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या आणि इतरही 10 मागण्या त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या मांडलेल्या आहेत। त्यांनी सांगितलं तुम्ही जे काही सूचना शेतकऱ्यांच्या वतीनं सुचवल्या त्यातल्या बऱ्याच मागण्या आम्हाला मान्य आहेत। आम्ही कर्जमाफी योजनेमध्ये बदल करायला सकारात्मक आहोत। आम्ही निश्चितपणे त्या कर्जमाफी योजनेमध्ये बदल करू हा शब्द त्यांनी दिला। पुन्हा तुम्हा शेतकऱ्यांना झाडावर चढण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही हे त्यांनी आम्हाला सांगितलं। 8-15 दिवस सरकारची वाट बघू। सरकारनं काही आमच्या मनासारखा शेतकऱ्यांच्या मनासारखे निर्णय घेतले नाही तर मग मात्र मोठ्या संख्येनं मुंबईत येऊ। काल मोजके लोक मुंबईत आलो, उद्या हजारो लाखोच्या संख्येने मुंबईत येऊ। शेतकऱ्याची ताकद काय असते पुन्हा एकदा दाखवून देऊ। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुमची संघटना आणि तुम्ही सातत्यानं लढत असतात, मात्र कर्जमाफी संदर्भात काय सुचवलेलं आहे आणि जी कर्जमाफी राज्य सरकारने दिलेली आहे त्यात तुम्हाला काय चेंजेस वाटतात आणि ती समाधानकारक शेतकऱ्यांसाठी आहे का? नाही, कर्जमाफी योजनेमध्ये काय काय त्रुटी आहेत, काय काय जाचकाठी आहेत ते आम्ही त्यांच्या पूर्ण लक्षात आणून दिलं। उदाहरणार्थ 2019ला जे लोक कर्जमाफीत बसले त्यांना फक्त आम्ही 50,000 रुपये देणार हे जे त्यांनी म्हटलंय तर आम्ही सांगितलं त्यांना रेग्युलर कर्जमाफीमध्ये बसवा। मागचेच अजून प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे आले नाही 50,000 आणि आता जे तुम्ही 50,000 रेग्युलर भरणाऱ्यांना देणार आहे त्यांना 1.5 लाखापर्यंतची रक्कम न्या हे सुद्धा आम्ही त्यांना ठणकावून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। बारीक बारीक सगळ्या गोष्टी त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिल्या कर्जमाफी योजनेतल्या त्रुटीच्या अनुषंगानं। त्यांनी सांगितलं यातल्या ज्या ज्या मागण्या आम्हाला रास्त वाटतात त्यातल्या आम्ही बदल करू। पुन्हा तुम्हाला झाडावर चढायची वेळ आम्ही येऊ देणार नाही। आम्ही त्यांना सांगितलं 8-15 दिवसाची मुदत आम्ही सरकारला देतो। सरकारनं योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही पुन्हा एकदा हजारो लाखोच्या संख्येने शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत येऊ। मात्र तुम्ही विदर्भातून येता, बुलढाणा क्षेत्रातून, सोयाबीन असो कापूस असो ह्या पिकासंदर्भात काय, कारण की राज्य सरकारनं जे हमीभावाच्या संदर्भात तुम्ही सातत्यानं लढत होता त्या संदर्भात काही तुम्हाला उत्तर मिळालं का? आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की सोयाबीनच्या भाववाढीसाठी DOC निर्यातीच्यासाठी केंद्र सरकारच्या आत्तापासून मागे लागा। तेलावरचं आयात शुल्क वाढवण्याच्या अनुषंगाने केंद्राच्या मागे लागा। कापसाचं गाठी निर्यात झाल्या पाहिजे याच्या पाठीमागे आत्तापासून राज्य सरकारनं केंद्राकडे जावं हे सुद्धा आम्ही त्यांना त्या ठिकाणी सूचना केलेली आहे। विजेचं कनेक्शन जे तुम्ही आता सोलर पंपाच्या माध्यमातून देता त्याला विजेच्या कनेक्शनचा पर्याय ठेवा, कारण खालचं पाणी वर आणायचं असलं तर सोलर काम करत नाही, लांबून पाणी आणायचं असलं तर सोलर काम करत नाही, म्हणून विजेचं कनेक्शनचा पर्याय बंद करू नका। तर त्यांना ती गोष्ट मान्य झाली। दुसऱ्या बाजूला पीक विमा योजना जुनी चालू ठेवा हे आम्ही त्यांना सांगितलं। 4 ट्रिगर जसेच तसे कायम ठेवा। पीक कर्ज शेतकऱ्यांना बँका द्यायला तयार नाही। बँका इतर कर्ज असलं घरावरचं तर पीक कर्ज देत नाही, सिबिलची अट लावतात। हे सगळं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं। त्यांनी आम्हाला सांगितलं बँकांची नावं मेसेज करा, त्या बँकांवर आम्ही गुन्हे दाखल करतो। एकंदरीत सकारात्मक चर्चा झालेली आहे। सरकारनं जर गंडवागंडवी केली, शब्द फिरवायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मुंबईत येऊ। मंगल प्रभात लोढा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की भारत हा कृषीप्रधान देश नसून स्टार्टअपमुळे कुठेतरी प्रचलित आहे। मंगल प्रभात लोढा हे पैशावाले मंत्री आहेत। ते काय पैशाच्या गादीवर झोपणारे मंत्री आहेत। त्यांना अजून शेतात काय चालतं माहीत नाही, पण त्यांना एक गोष्ट सांगतो, आमचे इंद्रजित भालेराव म्हणतात की शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर मंगल प्रभात लोढा तुम्ही काय खाल धतुरा? अरे टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये अजून गहू ज्वारी तंत्रज्ञान नाही आलं निर्माण करायचं, त्यासाठी आमच्या वावरातच यावं लागेल। गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी जर संप केला तर हे काय दगड धोंडे खातील का? काय कारखान्यातले दगड नटबोर्ड खातील का? मंगल प्रभात लोढांनी या वक्तव्याची माफी मागितली पाहिजे आणि तमाम शेतकऱ्यांचा अपमान त्यांनी केला आहे। भारताची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे। गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या भरोशावर भारत उभा आहे। आम्ही जर संप करायचं ठरवलं ना तर मुंबई पुण्याला एक थेंब सुद्धा दूध आणि भाजीपाला येऊ देणार नाही, लक्षात ठेवा। आणि मग मलबार हिलमध्ये येऊन आंदोलन करावं लागेल आम्हाला। अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याचा अपमान कोणी करत असेल तर कदापि खपून घेतला जाणार नाही। एकंदरीत शेतकऱ्यांच्या विरोधात जे कोणी एखादं वक्तव्य जर करत असेल तर हे वक्तव्य आम्ही खपून घेणार नाही असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन दत्तासह संतोष मोरे, मुंबई।